आमदार रोहित पवार यांच्याकडून दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यात आली आहे। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनी केजरीवाल यांच्याशी चर्चा केली। दुसरीकडे रोहित पवारांकडून आप खासदार संजय सिंग यांची देखील भेट घेण्यात आली। अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पक्षाने संसदेमध्ये आवाज उठवावा अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी भेटीनंतर दिली आहे। संजय सिंग साहेबांचं नाव अख्ख्या देशामध्ये एक लढवय्या खासदार म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं। त्यांना इथे भेटून मी विनंती केली महाराष्ट्राच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय दिला जात नाही, FIR सुद्धा होत नाही, इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही। पार्लियामेंट में तुम्ही अजितदादांचा हा मुद्दा तिथे घ्यावा। ऐसी आशंका है कि क्योंकि वो अपनी एनसीपी का और पवार साहब की एनसीपी का मर्जर करने वाले थे, एनसीपी फिर से मिलने वाली थी, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है, ऐसी आशंका, ऐसा संदेह है। रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे धुकं तयार होऊन विमान अपघात झाला का असा सवाल भाजपकडून करण्यात आलाय। भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी ही शंका व्यक्त केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडे चौकशीची मागणी करणारं पत्र त्यांनी दिलं। यावर रोहित पवारांकडून टीका करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं, याची चौकशी झाली पाहिजे। हे धुकं कशामुळे तयार झालं तर ज्या वेळेस सकाळी कारखान्यातून निघणारा गरम धूर ज्यावेळेस थंड हवेच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस स्मोक प्लस धूर असे लेअर तयार होते आणि त्याचा पायलटला अडथळा ठरू शकतो असं आम्ही टेक्निकली बाबी आपल्या समोर स्पष्ट म्हणतोय। ज्या लोकांना मेंदू नसतो, ज्या फक्त बातम्या होण्यासाठी त्या ठिकाणी बोलता धनी हा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे आणि सातारा जिल्ह्यामधला आहे। तुझ्या खोल्यामध्ये मी काय जाणार नाही। एवढं गलिच्छ लेवलचं राजकारण जर भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून त्या ठिकाणी केलं जात असेल आणि स्वतः काय बोलता येत नाही म्हणून चिरकुट लोकांकडून त्या ठिकाणी जर वक्तव्य करत असतील आणि हे सगळे बीजेपीचेच लोक आहेत। अजितदादांचा मृत्यू घातकी अपघात याच्यावर रोज नवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत। तुम्हाला अजितदादाचा मृत्यूचं कारण शोधायचं आहे ना, तुम्ही सर्वांनी त्या असलेल्या यंत्रणेला आपण सहकार्य केलं पाहिजे। असे आरोप प्रत्यारोप करून मग कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान पडलं किंवा आणखीन कशामुळे पडलं याचा सगळा अभ्यासपूर्ण जो अहवाल येणार आहे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य केलं तर मला वाटतं हे बरं राहील। जय पवार सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। VSR कंपनीबाबत जय पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत। काही दिवसांपूर्वी जय पवारांनी VSR कंपनीच्या रोहित सिंगचा व्हिडिओ ट्विट केला होता। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती जास्त आहे। राज्यसभेच्या अर्जामधील प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली। शरद पवार आणि प्रतिभा पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची संपत्ती आहे। पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाखांची संपत्ती आहे। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती जास्त। एकूण मालमत्ता शरद पवारांची 60 कोटी 71 लाख, पार्थ पवारांची 88 कोटी 33 लाख रुपये। जंगम मालमत्ता शरद पवारांची 44 कोटी 72 लाख तर पार्थ पवारांची 11 कोटी 35 लाख। समभाग म्युच्युअल फंड्स शरद पवारांचे 27 कोटी, पार्थ पवारांचे 1 कोटी 17 लाख। बँका व वित्त संस्थांमधील मुदत ठेवी शरद पवार 11 कोटी 66 लाख, पार्थ पवार 3 कोटी 68 लाख रुपये। सोनं आणि चांदीचे दागिने शरद पवार 3 कोटी 85 लाख, पार्थ पवार 1 कोटी 31 लाख। स्थावर मालमत्ता शरद पवार 15 कोटी 99 लाख। बारामतीतील शेती, घर, सदनिकांचे अंदाजे मूल्य तर पार्थ पवार 76 कोटी 98 लाख। बारामतीतील शेतजमीन, पुण्याच्या घराचे अंदाजे मूल्य। बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज शरद पवार 49 लाख 84 हजार सुप्रिया एंटरप्राइजेसचे दायित्व तर पार्थ पवार 92 लाख 48 हजार।
कोल्हापूरच्या KIT कॉलेजमधील प्राध्यापक सौरभ जोशी यांचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणामध्ये निलंबन करण्यात आलेलं आहे। KIT कॉलेज प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढत या संदर्भातली माहिती दिली। प्राध्यापक सौरभ जोशी विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ये एक फैकल्टी के बारे में इंसिडेंट हुआ है, उसके बारे में मैं क्लैरिफिकेशन देना चाहूँगा। सिविल एंड एनवायरमेंटल डिपार्टमेंट के एक फैकल्टी डॉक्टर सौरभ जोशी के अगेंस्ट एक स्टूडेंट ने सेक्सुअल हैरेसमेंट का कंप्लेंट गोकुल शिरगांव पुलिस स्टेशन में रजिस्टर किए हैं। हमें आज सुबह ही उस FIR का कॉपी मिलते ही इमीडिएटली उस फैकल्टी को KIT मैनेजमेंट ने सस्पेंड किया है और एज पर द नॉर्म्स एक इन्वेस्टिगेशन कमिटी भी हमने बिठाया है। नाशिकमधील GST अधिकाऱ्याचं 1.25 कोटींचं लाच प्रकरण, एक सहाय्यक तर 2 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईच्या ACB पथकानं काल GST अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना ताब्यात घेतलेलं आहे। बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात लाच मागण्यात आली होती। सांगलीमधून सांगलीच्या आटपाडीमधील प्रवीण कोळपे या शेतमजुराच्या मुलानं UPSC मध्ये घवघवीत असं यश संपादन केलंय। मिटकी गावातील प्रवीणनं देशामध्ये 584वा क्रमांक मिळवला आहे। वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईनं शेतात मोलमजुरी करून प्रवीणचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्यामुळे प्रवीणनं यश मिळवत आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न असं पूर्ण केलंय। लाल गाडीतनं मला फिरवली की मला आनंद झाला। लाल देवीच्या गाडीतनं फिरवावं अशी तुमची अपेक्षा? हा बस योग म्हणूनच गेलाय। नातू तुला फिरवतो आई। म्हणजे आनंद झाल्याला मला लई भारी वाटते। मला मोठीपणा लई आला। माझ्या नातवानं मला लई मोठीपणा दिला। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नामध्ये मंगलाष्टकं गायली आहेत। आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचं राजस्थानला राजेशाही लग्न पार पडलेलं आहे। या लग्नामध्ये राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांचा पारंपरिक पोशाखाची चर्चा देखील रंगते। या सोहळ्याला महायुती महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मधून रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये सध्या CNGचा तुटवडा झालेला आहे। सध्या शिमगोत्सवासाठी मुंबई पुण्याहून अनेक जण कोकणामध्ये आलेत आणि त्यामुळे वाढलेल्या वाहन संख्येमुळे CNG गॅसची मागणी वाढली आहे। त्यातच आता इराण अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे CNGचा तुटवडा होत आहे। सध्या गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत।